गौऱ्या गाईचे तूप तसेच कपूर खोबरे वाटीपासून जीवात्म्या शेवटचे प्रज्वलन प्राप्त होते. एवढेच नाही तर या उपक्रमापासून हिंदू धर्मात धर्मशास्त्र विधीने अंत्यसंस्कार होतो. पर्यावरणासाठी हानिकारक टायर, जिवंत झाडांच्या कत्तली थांबतात म्हणजे वृक्षतोड थांबते. या विधीमुळे गौसेवा पुण्य लाभते. गौ मातेच्या शेणाच्या गौऱ्यावर अंतिम संस्कार जीवात्म्या शेवटचे प्रज्वलन प्राप्त करतो. म्हणून सज्जन हो, जीवात्म्यास हानिकारक टायर तसेच विविध प्रकारच्या हानिकारक वस्तूंमध्ये अग्नी न देता आता आमच्या श्री गणेश गौशाळा 18 व श्री गणेश भजली बॅन 18च्या वतीने संपूर्ण विधिवत अंतिम संस्कार, त्यामध्ये गौऱ्या, रांगोळ्या आणि भजली बॅन दिला जातो. तरी आलेल्या समस्त शोकाकुल बंधूंनी व कोळी समाजाने याची नोंद घ्यावी. तसेच विशेष सूचना, माझ्या सूचनेकडे कृपया आपण सर्वांनी लक्ष द्यावं व आम्ही चालू केलेल्या विशेष उपक्रमात आपण सुद्धा कोळी समाजाने सुद्धा थोडासा हातभार लावावा ही नम्र विनंती. आमच्या श्री गणेश गौशाळा 18 वतीने ज्या आई बाबांना मूलबान नाही, जे आई बाबा निराधार निसंतान आहेत, अशा निराधार निसंतान लोकांसाठी आमच्या वतीने संपूर्ण विधिवत अंतिम संस्कार गौऱ्या, रांगोळ्या आणि भजली बॅन अगदी मोफत मध्ये दिल्या जातात. पुन्हा सूचना, ज्या आई बाबांना मूलबान नाही, जे आई बाबा निराधार निसंतान आहेत, अशा निराधार निसंतान आई बाबांसाठी आमच्या श्री गणेश गौशाळा 18 वतीने व श्री गणेश भजली बॅन 18च्या वतीने गौऱ्या, रांगोळ्या आणि भजली बॅन अगदी मोफत दिल्या जातात. तरी समस्त कोळी बांधव व आलेल्या सर्व शोकाकुल बंधूंना विनंती, आमच्या या विशेष उपक्रमामध्ये आपण सुद्धा थोडासा हातभार लावावा ही नम्र विनंती. आपल्या परिसरात अथवा 100 किलोमीटरच्या अंतरात अशी घटना घडल्यास नक्की कळवा. आमचे ठिकाण श्री गणेश गौशाळा 18, श्री गणेश भजली बॅन 18. मृत आत्म्याची सेवा हीच आमची ईश्वर सेवा, गौ सेवा हीच आमची ईश्वर